कार्यवाही करायला गेलेल्या लाखांदूर पोलिसांना कोंबड्याची झुंज बघण्याचा मोह चांगलाच भोवलाय। झुंज बघण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता, त्याची दखल घेत संबंधित तीनही पोलीस कर्मचाऱ्यांची तडकाफडकी बदली करण्यात आलेली आहे। जुन्नर तालुक्यातल्या वडगाव कांदळी इथं चारंगेश्वर महाराजांच्या यात्रेच्या निमित्तानं 2 दिवस बैलगाडा शर्यतींचा थरार रंगलाय। या शर्यतींसाठी बैलगाडा मालकांसह शर्यतप्रेमींनी तोबा गर्दी केली आहे। नांदेडमधल्या मुदखेडमधल्या ओंकार चव्हाण या दिव्यांग तरुणानं मोबाईल रिचार्जसाठी थेट बच्चू कडूंना फोन केला। बच्चू कडूंनी देखील तातडीनं त्याच्या मोबाईलवर रिचार्ज केला। ओंकार आणि बच्चू कडू यांच्यातील संभाषण व्हायरल झालंय। यवतमाळच्या पुसदमध्ये कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा उडालाय। फिजिक्सच्या पेपरला मोठ्या प्रमाणावर कॉपी पुरवली जात असल्याचं दिसून आलंय। खिडकीतनं भिंतीवर चढत कॉपी पुरवठा केला गेलाय। कॉपी पुरवणाऱ्यांची अक्षरशः झुंबड उडाली असून या दरम्यान शिक्षक नेमकं करतायत तरी काय असा सवालही उपस्थित केला गेलेला आहे। चंद्रपुरातल्या पेलोरा गावातील संजय गांधी कनिष्ठ महाविद्यालयात 12वीच्या परीक्षा केंद्रावर मधमाशांनी हल्ला चढवल्यामुळे 3 विद्यार्थी आणि शिक्षक जखमी झाले। त्यामुळे परीक्षा केंद्रावर गोंधळ उडालेला होता। शेतकरी नाफेड मार्फत होणाऱ्या हरभरा खरेदीची प्रतीक्षा करत होते, मात्र अकोल्यात नाफेड नोंदणीच्या पहिल्याच दिवशी गैरप्रकार होत असल्याचा व्हिडिओ शेतकऱ्यांना समोर आणलाय। मात्र हा प्रकार अनावधानानं झाल्याचं नाफेडच्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय। देशभरात G20 परिषदेचं आयोजन केलं जात आहे। या संदर्भानं राज्यभरात सध्या निवडक महाविद्यालयांमध्ये Y20 परिषदेचं आयोजन होत आहे। त्यामुळे चंद्रपूरच्या जनता महाविद्यालयात Y20 परिषदेचं आयोजन करण्यात आलं। मनमाडमधून जाणाऱ्या पुणे इंदौर महामार्गावर तासनतास वाहतुकीची कोंडी होत असल्यामुळे दोन्ही बाजूंनी वाहनांच्या सुमारे 3 ते 4 किलोमीटरपर्यंत रांगा लागतात। त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतोय। मालेगावात 2010 मध्ये झालेल्या रिक्षा दुचाकीच्या धडकेमुळे दोघांमध्ये वाद झालेला होता। या घटनेनंतर आता कोर्टानं आरोपीला 21 दिवस 5 वेळेला नमाज पठण आणि 2 वृक्षांची लागवड करण्याची शिक्षा सुनावलेली आहे। त्यामुळे हा निकाल चर्चेचा विषय ठरलाय। बीड जिल्ह्यात अवैध दारू विक्रीच्या विरोधात तातडीनं कारवाई करा असे आदेश महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना दिलेले आहेत। अहमदनगरमधल्या निळवंडे धरणाच्या कामामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतात जाण्यासाठी रस्ते राहिलेले नाहीत। तसंच अरुंद रस्त्यावरून प्रवास करताना 3 जणांना आपला जीव गमवावा लागलाय। त्यामुळे धरणग्रस्तांनी अकोले तहसील कार्यालयावर मोर्चा काढत लाक्षणिक उपोषण केलंय। भंडारातल्या मोहाडीमध्ये 2 ते 3 दिवसाआड पाणी मिळत असल्यानं नागरिकांच्या अडचणींमध्ये वाढ झालेली आहे। मोहाडी नगरपंचायतीच्या ढिसाळ कारभारामुळे उन्हाळ्याच्या आधीच जलसंकट निर्माण झालंय। दौंड नगरपालिकेच्या मालकीचं शहरातील एकमेव लोकशाहीर अण्णाभाऊ साठे उद्यानाची दुरावस्था झालेली आहे। याकडे नगरपालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होतोय। उद्यानाच्या दुरावस्थेमुळे आजूबाजूच्या दुकानदारांवर सुद्धा उपासमारीची वेळ आलेली आहे। अहमदनगरमधल्या कळसुबाई शिखराच्या पायथ्याशी 20 शेततळ्यांची निर्मिती करण्यात आलेली आहे। त्यामुळे उन्हाळ्यात सुद्धा इथं मुबलक पाणी उपलब्ध होत आहे। या पाणी साठ्याचा वापर करून सुमारे 50 एकर क्षेत्र बागायती झालेलं आहे। पैठण इथल्या नाथ महाराज षष्ठी सोहळ्यासाठी जवळपास 15 लाख वारकरी येण्याचा अंदाज असून यासाठी पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या उपस्थितीत नियोजन बैठक घेण्यात आली। यामुळे येणाऱ्या वारकऱ्यांसाठी आता पैठणमध्ये तयारी सुरू आहे। हिंगोलीतल्या खैरी घुमट इथल्या कानिफनाथ देवस्थानच्या यात्रेला सुरुवात झाली आहे। या यात्रेत विविध ठिकाणांवरून भाविक कावड घेऊन दाखल झालेत। या यात्रेतील प्रमुख उत्सव असलेल्या शिखरी काठ्यांचा कार्यक्रम हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडलाय। राईट टू एज्युकेशन अंतर्गत प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू आहे। तांत्रिक कारणांमुळे नवा आयडी पासवर्ड बनवताना अडचणी येत आहेत। त्यामुळे पालकांमध्ये संभ्रम निर्माण झालाय। अमरावतीतल्या विभागीय शिक्षण मंडळाच्या कार्यालयासमोर शिक्षकांनी निदर्शनं केलेली आहेत। जुनी पेन्शन योजना लागू करण्यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं।
शिक्षक महासंघाच्या वतीनं 12वीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कारही टाकण्यात आलाय। नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना कांदा पाठोपाठ वांग्यानं सुद्धा रडवलंय। वांग्याला अवघा 1 रुपया किलो बाजारभाव मिळाल्यानं संतप्त शेतकऱ्यांनी वांग्यावर रोटाव्हेटर फिरवलाय। काढलेली वांगी जनावरांच्या पोटी टाकली जात आहेत। हरभरा खरेदी नोंदणी करता चांदूर रेल्वेच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांच्या रांगा लागल्या आहेत। त्यामुळे हरभरा खरेदी नोंदणी तत्काळ सुरू करा, अन्यथा आंदोलनाचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं दिलाय। परभणीमध्ये हरभरा उत्पादक शेतकऱ्यांचे हाल होत असल्याचं दिसतंय। शासकीय हरभरा खरेदी केंद्र सुरू न झाल्यानं खासगी व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लूट होतीये। हमी भावापेक्षा कमी किमतीत हरभरा विकावा लागतोय। नंदुरबारच्या शहादा तालुक्यातल्या जयनगरमध्ये भोपळी मिरचीवर ब्लॅक थ्रिप्स रोगाचा प्रादुर्भाव झालाय आणि त्यामुळे शेतकऱ्याचं लाखोंचं नुकसान झालंय। उत्पादन खर्चही निघत नसल्यानं शेतकऱ्यांनं नाराजी व्यक्त केली आहे। पीक विमा आणि अनुदानाच्या मागणीसाठी धाराशिवमधले शेतकरी आक्रमक झाले। सोने गावातल्या काही शेतकऱ्यांनी स्वतःला जमिनीमध्ये गाडून घेत आमरण उपोषण सुरू केलंय। ठोस आश्वासन मिळाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नसल्याचं आंदोलकांचं म्हणणं आहे। सोलापुरातल्या बार्शी तालुक्यात तहसील कार्यालयासमोर राजेंद्र चव्हाण या शेतकऱ्यांना आमरण उपोषण सुरू केलंय। 512 किलो कांद्यामागे या शेतकऱ्याला अवघा 2 रुपयांचा चेक मिळालेला होता। त्यामुळे तहसील कार्यालयासमोर त्यांनी कांदे घेऊन आंदोलन केलं। नांदेडमध्ये नवीन मोंढा मैदानावर कृषी महोत्सवाला सुरुवात झालेली आहे। जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं। शेतकऱ्यांना आपला माल या महोत्सवात विकता येणार आहे। कापूस आणि हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया बंद झाली। याचा अमळनेरमध्ये शेतकऱ्यांनी अनोख्या पद्धतीनं निषेध केलाय। हरभऱ्याला वराचं रूप आणि कापसाला वधूचं रूप देत त्यांचं लग्न तहसील कार्यालयात लावण्यात आलं। नांदेडमधल्या हिमायतनगर इथं नागरिकांनी रखडलेल्या रस्त्याच्या कामासाठी रास्ता रोको केलेला आहे। हिमायतनगर किनवट या महामार्गाचं काम गेल्या 3 वर्षांपासून रखडलेलं आहे। केंद्र सरकारनं गॅसच्या दरात 50 रुपयांची वाढ केली आहे। या दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं पुण्यातल्या उत्सव चौकात आंदोलन करण्यात आलं। यवतमाळमधल्या दहेगाव आणि देवधारी फाट्यावर शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी चक्काजाम आंदोलन करण्यात आलं। कापसाला प्रति क्विंटल 10,000 रुपये भाव देण्यात यावा, तसंच पीक विमा रक्कम तत्काळ शेतकऱ्यांना दिली जावी यासाठी मनसे आक्रमक झालेली होती। राजकीय व्यक्तींकडून माथाडी कायदा मोडीत काढण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची वक्तव्य करून माथाडी कामगारांना बदनाम केलं जात आहे। त्याच्या निषेधार्थ कामगार नेते बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली पुणे शहरातल्या संघटनांच्या वतीनं काम बंद ठेवून मोर्चा काढण्यात आलाय। वाशिम शहरातील बंद अवस्थेतील टेम्पल गार्डन सुरू करण्याच्या मागणीसाठी आम आदमी पार्टीकडून बेमुदत उपोषण सुरू करण्यात आलंय। कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेलं हे टेम्पल गार्डन नगर परिषदेच्या दुर्लक्षामुळे गेल्या 3 वर्षांपासून बंद आहे। गॅसच्या दरात 50 रुपयांनी वाढ केल्यानं बीडमध्ये राष्ट्रवादी महिला आघाडीच्या वतीनं चुलीवर स्वयंपाक करून केंद्र सरकार विरोधात संताप व्यक्त करण्यात आला। गेवराईत गॅसच्या टाकीवर बसून पेढे वाटून अनोख्या पद्धतीनं आंदोलन करण्यात आलं। रुग्णाच्या नातेवाईकांकडून परिचारिकेला मारहाण झाल्यानंतर नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात काम बंद आंदोलन करण्यात आलं। त्यामुळे आरोग्य व्यवस्था काही काळासाठी खोळंबलेली होती। धाराशिवमध्ये गळफास लावून टॉवरवर चढलेला एसटी कर्मचारी खाली उतरायला तयार नव्हता। जोपर्यंत मुख्यमंत्री लेखी आश्वासन देत नाहीत तोपर्यंत खाली उतरणार नाही अशी भूमिका त्यानं घेतलेली होती। बुलढाणा शहरात कॅफे मालकांचा सुळसुळाट झालेला आहे। अनेक तरुण तरुणी बंद द्वार केबिनमध्ये अश्लील चाळे करत असल्याची तक्रार स्थानिकांनी केलेली होती। त्यामुळे सकल मराठा समाजाकडून थेट मुख्यमंत्र्यांकडे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत आता तक्रार देण्यात आलेली आहे। चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतमोजणी प्रक्रियेला गुरुवारी सकाळी सुरुवात होईल। या निवडणुकीसाठी एकूण 2,87,145 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावलाय। एकूण 37 फेऱ्यांनंतर अंतिम निकाल जाहीर होणार असल्यानं उमेदवारांची उत्सुकता ताणली गेली आहे।
सुरत चेन्नई ग्रीनफील्ड हायवेमध्ये संपादित झालेल्या जमिनीला शासनाकडून कवडीमोल किंमत मिळतेय। दक्षिण सोलापूर अक्कलकोट तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी शेतजमिनीला बाजारभावाच्या 5 पट रक्कम जास्त मिळावी अशी मागणी केली आहे। शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून मागण्यांचं निवेदन दिलेलं आहे। संजय राऊतांची सुरक्षा काढावी, उद्या ते दिसणार नाहीत अशी टीका निलेश राणे यांनी केलेली होती। निलेश राणेंनी स्वतःचं बघावं, त्यांच्या वडिलांची फाईल फडणवीसांनी वाचून दाखवली होती असा हल्लाबोल खासदार अरविंद सावंत यांनी निलेश राणेंवर केलाय। कोण चोर आहे, कोण जेलमध्ये जाऊन आलंय ते सगळ्यांना माहिती आहे असं म्हणताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी शीघ्र कविता केलेली आहे। आठवले नांदेडमधल्या पत्रकार परिषदेत बोलत होते। बीडमध्ये राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आलेली आहे। निष्क्रिय महिला आयोगाचा महिला आयोग आपल्या दारी हा उपक्रम ढोंगीपणा आहे। या उपक्रमाच्या निषेधार्थ महिलांनी निदर्शनं केली आहेत। जालन्यात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंच्या हस्ते प्रधानमंत्री स्वनिधी योजनेअंतर्गत 4000 लाभार्थ्यांच्या खात्यात थेट 5 कोटी रुपयांपेक्षाही जास्त कर्जाचं वाटप करण्यात आलंय। शहापूर तालुक्यातल्या कांबारे इथं शेतात काम करताना एका महिलेवर रानडुकरानं हल्ला केलाय। या हल्ल्यामध्ये महिला गंभीर जखमी झाली असून उपचारासाठी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। अहमदनगरच्या सुपा इथले पोलीस निरीक्षक गोकावे यांना महिलेला मारहाण केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आलं। या संदर्भात चित्रा वाघ यांनी ट्विट करत माहिती देत उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानले। आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या 20 ते 25 युवक पदाधिकाऱ्यांना संधी देणार असल्याचं आश्वासन शरद पवारांनी दिलंय अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी दिलेली आहे। पालघरमधल्या तलासरी तालुक्यात राज्य उत्पादन शुल्क विभागानं राज्यामध्ये विक्रीसाठी बंदी असलेल्या 50 लाखांचा मद्यसाठा जप्त केलाय। लाकडी भुशाच्या आडून दारूची तस्करी करण्याचा प्रयत्न राज्य उत्पादन शुल्क विभागानं हाणून पाडलाय। अहमदनगरमधल्या मन्याळे गावात आईसह 2 मुलींनी आत्महत्या केली आहे। आईनं आत्महत्या केल्यानंतर मुलींनी सुद्धा आपलं जीवन संपवलंय। आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे, पोलीस तपास करतायत। वर्ध्याच्या धाडी शिवारात शेतकरी वामन मडावी यांचा मृतदेह त्यांच्या शेतात खाल्लेल्या अवस्थेत आढळून आलाय। बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी ठार झाल्याचा अंदाज वर्तवला गेलाय, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आता दहशतीचं वातावरण आहे। अकोला शहरातल्या डाबकी रोड परिसरातील मंडप डेकोरेशनच्या गोदामाला आग लागलेली होती। या आगीत संपूर्ण गोदाम जळून खाक झालंय। सुदैवानं आगीमध्ये जीवितहानी झालेली नाही। व्यावसायिकाचं मात्र लाखोंचं नुकसान झालंय। कोल्हापुरातल्या गोकुळ शिरगाव इथल्या जुन्या फर्निचर विक्रीच्या दुकानाला भीषण आग लागली। लाकडी फर्निचर असल्यानं आग चांगलीच धुमसलेली होती। अग्निशमन विभागानं तत्काळ घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली। यवतमाळमध्ये अवैध धंद्याच्या तक्रारीची स्थिती जाणून घेण्यासाठी गेलेल्या तरुणाला सहाय्यक पोलिसानंच मारहाण केलेली होती। मारहाणीची तक्रार बेदखल झाल्याचा आरोप करत तरुणानं पोलीस ठाण्यात अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला। पोलिसांनी या तरुणाला पकडल्यानं मोठा अनर्थ टळला। ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। एक ब्रेकिंग न्यूज आता आपण पाहणार आहोत। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याची शक्यता आता व्यक्त होतीये। अधिवेशनामध्ये अमित शहा या संदर्भातला निर्णय घेणार असल्याची माहिती शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी दिलेली आहे। अत्यंत महत्त्वाची मोठी घडामोड म्हणता येऊ शकेल। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। अमित शहा या संदर्भातला निर्णय घेणार असल्याचं खासदार राहुल शेवाळे यांनी सांगितलेलं आहे। आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच आता बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे इथंच थांबण्याची। जाता जाता आपण एक नजर टाकूया राज्यातल्या प्रमुख शहरांच्या आजच्या तापमानावर।